नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो आणि भगिनींनो, विदर्भरत्न हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी किशोर सोनारे संपूर्ण विद्यार्थी शेतकऱ्यांचं स्वागत करतो. 18 एप्रिल म्हणजे शुक्रवार सकाळी विदर्भाच्या काय काय जिल्ह्यामध्ये सकाळी 6 वाजतापासून ते 9-10-11च्या दरम्यान आपल्याला एक दुसऱ्या भागामध्ये हलक्या फुलक्या ढगं दिसणार आहे. आकाशगंगेवर एक दुसऱ्या भागात ढगं सटीक नसणार आहे. लगेच सकाळी 7 वाजतापासून दुपारी 12च्या दरम्यान, दुपारी 12 ते संध्याकाळी 7च्या दरम्यान अधूनमधून सूर्यदर्शन दिसणार आहे, ऊन पडणार आहे, गरमी होणार आहे आणि जास्तीत जास्त टेम्परेचर वाढल्याचं वाटणार आहे आपल्याला. आणि दिवसभर हवा वाहणार आहे, पश्चिम किंवा उत्तर दिशेने गरम हवा वाहिली जाणार आहे आणि आणि सकाळी 9 वाजतापासून ते संध्याकाळी 4च्या दरम्यान चटके ऊन लागणार आहे, जास्त कडक ऊन आपली जाणार आहे सध्या. आणि दुपारी 12 वाजतापासून ते संध्याकाळी 7 ते रात्री 9च्या दरम्यान आपल्याला आकाशगंगेवर ढगं दिसणार आहे. एखाद्या ढग सूर्यापाशी आलं की ऊन कमी पडली जाणार आहे, ढगावता निघून गेलं की पुन्हा कडक ऊन तापणार आहे, पुन्हा चटके ऊन लागणार आहे. आणि संध्याकाळी 6 वाजतापासून ते रात्री 8-9-10च्या दरम्यान उत्तर पूर्व दिशेकडून गरम हवा वाहणार आहे. आपल्या विदर्भामध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये, मध्य प्रदेशामध्ये गरम हवा वाहली जाणार आहे. आणि घरामध्ये संध्याकाळी 6 ते रात्री 12, रात्री 12 ते पहाटे 7च्या दरम्यान घरामध्ये खूप गरमी आहे. घरामध्ये आपल्याला पंखा तर चालणारच नाही, पण आपल्याला कूलर किंवा पंखा चालावा लागणार आहे घरामध्ये. घराबाहेर रात्री 9-10 वाजेपर्यंत उत्तर पूर्व दिशेकडून गरम हवा वाहणार आहे. आणि नंतर 10च्या नंतर हलकीशी मामूली थंड धरून हवा वाहणार आहे. रात्री 9-10च्या नंतर आणि रात्रीमध्ये ते पहाटे म्हणजेच 19 एप्रिलला पहाटे हलकीशी नॉर्मल थोडासा वातावरण गारवाट वाटणार आहे, जास्त गरमी होणार नाही पहाटे, लक्षात घ्या. या पद्धतीवर पण राहणार आहे. म्हणजेच 19 एप्रिलला पहाटे हलकीशी नॉर्मल थंड भरून वातावरण वाटणार आहे आपल्याला. आपल्याला प्रत्येक वेळेस माहिती देणार आहे. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि माझ्या चॅनलला बेल आयकॉनला क्लिक करून घ्या. तुम्ही लाईक करा नका तुमची मर्जी. प्रत्येक वेळेस मी आपल्याला सविस्तर माहिती देणार आहे. फक्त विदर्भाची जास्तीत जास्त उरुड आणि जास्तीत जास्त नागपूर जिल्हा आणि अमरावती जिल्हा आणि उरुड मोठी चंद्र बाजार म्हणजे अमरावती जिल्ह्यातले बरेचसे तालुके आणि नागपूर जिल्ह्यातल्या बरेचसे तालुक्याची आपल्यापर्यंत माहिती देत राहणार आहे. लक्षात घ्या. व्हिडिओ बघताला प्रत्येक वेळेस किती मित्रांनो. पुन्हा आपल्यानंतर मी पुन्हा सुद्धा व्हिडिओ सादर करणार आहे. 19 एप्रिलला 18 एप्रिलला 19 एप्रिलची माहिती देणार आहे मित्रांनो. आदल्या दिवशी आपल्यानंतर मी माहिती देत राहणार आहे की उद्या वातावरण कसं बनणार आहे संध्याकाळी 6च्या दरम्यान मित्रांनो.